नायजेरियात बंदूकधाऱ्यांचा हैदोस पाहायला मिळाला। या हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला। यात 50 जणांचा मृत्यू झाला। या हल्लेखोरांनी अनेक घरांना आगही लावली। त्यानंतर परिसरात कर्फ्यू लावण्यात आलाय। युक्रेनच्या युद्धकैद्यांना घेऊन जाणारं रशियाचं विमान क्रॅश होऊन 75 जण ठार झालेत। हे विमान खाली कोसळतानाचा व्हिडिओ समोर आलाय। विमान खाली कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला। या विमानामध्ये जवळपास 65 बंदी सैनिक होते। मृतांमध्ये 6 क्रू मेंबर्सचा देखील समावेश आहे। रशियाच्याच बाल्टिक सी टर्मिनलमध्ये भीषण स्फोट झाला। या स्फोटात प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। त्यामुळे हा प्लांट बंद करण्यात आलाय। हा प्लांट पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी कदाचित काही महिने देखील लागू शकतात। दरम्यान हा युक्रेनकडून झालेला हल्ला असावा असा संशय व्यक्त केला जातोय। युक्रेनच्या झोरिया गावाचा प्रमुख सध्या गाव पुन्हा वसवण्याच्या प्रयत्नात आहे। 2022 मध्ये रशियन आक्रमणात हे गाव रशियाच्या ताब्यात गेल्यानंतर गावकऱ्यांनी गाव सोडलं होतं। त्यानंतर आता हे पुन्हा युक्रेनच्या ताब्यात गाव आलंय। आता या गावाचा उपसरपंच गाव पुन्हा उभारण्याची मोहीम राबवतोय। उत्तर गाझा भागात इस्रायलकडून जोरदार बॉम्बवर्षाव करण्यात आला। बॉम्बवर्षावानंतर लोकांची प्रचंड धावपळ झाली। आकाशात धूरच धूर पाहायला मिळाला। रात्री उशिरापर्यंत सायरन वाजत होते। भारतीय नौदलाकडून सुपरसोनिक क्रूज मिसाईलची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे। या मिसाईलनं चाचणी दरम्यान आपल्या लक्ष्याचा अचूक भेद केला। हे मिसाईल पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे। त्यामुळे भारताची ताकद जी आहे ती वाढली। स्वित्झर्लंडमध्ये तिबेटियन आणि उइगर कार्यकर्त्यांनी UN कार्यालयासमोर आंदोलन केलं। चीनकडून होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। तिबेटियन तसंच उइगर लोकांवर चीनकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप आहे। चीनच्या जियांग्शी प्रांतात दुकानांना भीषण आग लागली। या आगीत 25 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेत। 102 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। मृतांमध्ये लहान मुलं आणि महिलांचा देखील समावेश आहे।